राहाता तालुका गणित विज्ञान पर्यावरण व कला प्रदर्शन सन 2025-26चा सांगता समारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला। या कार्यक्रमास राजुरी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते, स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील गोरे, प्रवरा सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक काकासाहेब पाटील गोरे, भास्कर कदम, प्राचार्य डॉक्टर माधुरी सातपुते, पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी, विविध विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवळजवळ 107 विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने या प्रदर्शनासाठी सहभागी झालेले आहेत। त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते। या प्रदर्शनामध्ये गणित विषयासाठी जवळजवळ 93 उपकरणं होती, विज्ञान विषयाचे जवळजवळ 170 उपकरणं होती आणि त्याचबरोबर शिक्षक आणि विज्ञान परिचर यांच्यामध्ये 9 मॉडेल्स त्या ठिकाणी होते आणि कला दालनामध्ये 18 कलाकृती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या। माझं या प्रदर्शन आयोजित करण्यामध्ये ही माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे थोडंफार काही इकडे तिकडे झालं असतील तर त्याबद्दल संयोजक मला माफ करतील, दिलगिरी मी व्यक्त करते त्यासाठी। त्याचबरोबर इतर शाळेतले जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी स्वतःहून मला त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की मॅडम, तुमची शाळा, तुमच्या शाळेचा परिसर आणि या प्रदर्शनाचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट रीतीने सादर झालेलं आहे। त्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल देखील मी त्यांचे मनापासून सन्माननीय अण्णासाहेबजी म्हस्के पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनीही आपला अमूल्य वेळ आजच्या कार्यक्रमासाठी दिलेला आहे, त्यांच्याबद्दलही मी विद्यालयाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते। त्याचबरोबर स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय मारुतीदादा गोरे पाटील, तसेच भास्कर कदम पाटील, त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सोपान काका गोरे पाटील हे देखील 2 दिवसांपासून आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन ते करत आहे। त्यांचे देखील विद्यालयाच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करते। आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सगळे सदस्य असतील, पदाधिकारी असतील, पंचायत समितीचे अधिकारी असतील, त्याचबरोबर माझा सर्व स्टाफ की ज्यांनी अत्यंत उत्साहाने हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि बाहेरच्या शाळांमधले जे इतर शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी देखील छानसा सहभाग घेऊन हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्या सर्वांबद्दल मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करते आणि माझं मनोगत थांबवते। धन्यवाद। बंधू आणि भगिनींनो, आमचे सर्व पंचायत समितीचे उपस्थित विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सर्व अधिकारी, साधारण व्यक्ती, सर्व BRCचे आमचे कर्मचारी, खरं तर या सगळ्यांची नावं एकत्रित घेणं आवश्यक यासाठी आहे की या सगळ्यांची प्रेरणा, या सगळ्यांचं मार्गदर्शन, या सगळ्यांचे कष्ट, या सगळ्यांचं नियोजन, या सगळ्यांचं एकत्रित फलित म्हणजे विज्ञान गणित प्रदर्शन आहे। विज्ञान गणित प्रदर्शन एखाद्या शाळेमध्ये आयोजित करणं हे वर्षभरातलं आम्हाला खरं तर अवघडच काम असतं। ते प्रदर्शन पार पाडेपर्यंत खूप चिंता असते, विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते पहिले 2 दिवस, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची साहित्य साधनं असतात, वेगवेगळ्या यात विशेषतः आरोग्य विभागाचं पण खरं तर मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करीन। कालपासून त्यांनी साहेब एक ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, नर्स असा सगळा आपल्याला ताफा या ठिकाणी दिला होता। तर हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं की खरोखरच दरवर्षी आता 3-4 कार्यक्रम आम्हाला घ्यावे लागतात, परंतु खरोखरच लिकेच्या लग्नाचा अनुभव या ठिकाणी येतो आणि नुसतं पाहत बसणं, काही हात नाही लावला तरी पण तो अनुभव माणसाला येत राहतो। आणि अशा याच्यामध्ये आपल्याला जेव्हा पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक नेहमी म्हणजे प्रत्येक वेळी साहेबांना सांगितलं की विज्ञान गणित प्रदर्शन हा त्यांच्या आवडीचा, आनंदाचा आणि अभ्यासाचा विषय आहे। आपण त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी निमंत्रण, या तालुक्याचं गेली 4 वर्ष तर मी कार्यरत आहे, 4थं प्रदर्शन आहे, साहेबांनी निमंत्रण नाकारलं व मला यायला जमणार नाही, वेळ नाही किंवा तब्येत नाही, प्रकृती नाही असं कोणतंही कारण न देता
ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मनापासून त्यांचे संघटना आणि पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. सहकारी त्याबरोबर तालुक्यातील सर्व ज्या महत्त्वाच्या आपल्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारचे हायस्कूल्स आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाग घेतलेला आहे. आपल्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आजचा हा कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर आपल्या देशाचे भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांना मी मानाचा मुजरा करतो. या देशातील एक अत्यंत उच्च पदावरती सामान्यातला सामान्य माणूस कसा जाऊ शकतो आणि अत्यंत बालपणापासून त्यांनी जे काही आपल्या शाळेमध्ये किंवा त्या ठिकाणी पालकांचं, शिक्षकांचं, गुरुजनांचं फिजिक्ससारख्या विषयामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य केल्यामुळे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आणि या देशाचे राष्ट्रपती म्हणून भारतरत्न म्हणून त्यांना जी काही वेगळ्या प्रकारची पदवी, अत्योच्च अशा प्रकारची आपल्या या भारत देशाची पदवी त्यांना प्रदान केली, त्यांनी ती मिळवली. आणि म्हणून शास्त्रामध्ये आणि शास्त्रज्ञामध्ये ही खऱ्या अर्थाने आपण त्यांचा यथोचित या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांची या ठिकाणी प्रतिकृती ठेवली. याबद्दल मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी चित्रकलेच्या माध्यमातून असेल, इतर जे निराळे प्रयोग आहेत, गणिताचे आहेत, शास्त्राचे, विज्ञानाचे प्रयोग आहेत, या सगळ्या प्रयोगामध्ये दिवसेंदिवस इतकी मोठ्या प्रमाणावरती प्रगती होते आहे. आणि ज्या शिक्षकांचा या सगळ्यासाठी जो काही बेस आहे, तो बेस जर चांगला झाला तयार, तर मग भविष्यकाळ त्यांना भविष्यकाळ उज्ज्वल असतो. अशा प्रकारचे हे प्रदर्शन या ठिकाणी जे आयोजित केलेलं आहे, प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे ज्यांनी या ठिकाणी सोसायटी स्थापन केली, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांना मी आदराचा मुजरा करतो. त्याचबरोबर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनाही या शाळेच्या दृष्टीनं आणि प्रवरा एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टीनं सर्व क्षेत्रामध्ये जे जे काही वातावरण निर्माण करण्याचं, शिस्तीचं वातावरण निर्माण करण्याचं आणि त्यामुळे मुलामध्ये इतर सर्व जे काही प्राध्यापक, गुरुजन वर्ग आहे, यांना या सगळ्याचं जे एक वेगळ्या प्रकारचं शिस्तीचं वळण आपण या आपल्या संस्थेमध्ये लावलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण यापूर्वी ज्या गटविकास अधिकारी पावसे यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अत्यंत उत्तम अशा प्रकारचा हा कार्यक्रम प्रदर्शनाचा जो पार पडलेला आहे. मी अनेक प्रदर्शनं आणि अनेक या ठिकाणी यापूर्वी पाहिलेली आहेत. आजच्या नवीन युगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती प्रयोग जर यशस्वी केले तर त्याचं कसं फलित मिळतं, शेतकऱ्यांना मिळतं, ग्रामस्थांना मिळतं, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल हा खऱ्या अर्थाने या शासना विज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनासाठी आजचे अध्यक्ष सन्माननीय मारुती पाटील गोरे, आमच्या बँकेचे माजी संचालक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले गटविकास अधिकारी पावसे साहेब, त्यांचे सहकारी श्रीयुत विवेक गुंड, श्रीयुत शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेजी, दुसरे घोरपडे, सन्माननीय बाबासाहेब, माझ्यावर आलेले बाबासाहेब मस्के, या कार्यक्रमासाठी असलेले उपस्थित असलेले ॲडव्होकेट आमचे सहकारी आणि या शाळेचे प्रमुख या ठिकाणी समितीचे असलेले ॲडव्होकेट काकासाहेब नामदेव गोरे, भास्कर वामन गोरे,
डॉक्टर संदीप मस्के, अध्यक्ष राहता गणित शास्त्र आणि विज्ञान कलाची संघटनेचे, त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री पंकज दर्शने, या यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे प्राथमिक, माध्यमिक आणि सर्व विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सौ मारुती सातपुते, व्यासपीठावर असलेले सर्वच या ठिकाणी मान्यवर सर्वांचं नाव या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी, विशेषतः मी माझ्या काळामध्ये या ठिकाणी मंत्री असताना किंवा आता आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार बाळासाहेब विखे पाटील, या ठिकाणी उपसा सिंचन योजना असतील, अनेक महत्त्वाची जी कामं आहेत, जी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विजेची कामं असतील, ती आपण सर्वजण या ठिकाणी पूर्ण केल्यामुळे आज निळवंड्याचं पाणी येण्याच्या अगोदर हे गाव बागायत झालेलं होतं. आता तर काही विचारायचंच काम नाही. तेव्हा आता तर निळवंड्याच्या कमांडमध्ये हे गाव पण या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे सर्व अर्थाने अशा प्रकारचे आमचं प्रवरा परिसरातील अत्यंत योग्य आणि आमचं प्रवरा परिसरातील लाडकं गाव म्हटलं तरी चालेल, अशा प्रकारचं या राजुरी गावामध्ये प्रदर्शन आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी गणित आणि विज्ञान, गणिताचे 93, नंतर विज्ञानाचे 170, इतर कला 18 आणि इतर निरनिराळ्या क्षेत्रातील जे काही प्रदर्शनं झाली आणि या प्रदर्शनामध्ये जी प्रकृती मांडली, आपण सर्वांनी त्याचा अभ्यास केला. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगून गेलो की आपल्या जीवनामध्ये आपण काही आजच्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेला या पुढं भविष्यकाळामध्ये जाणार आहोत, त्यावेळेला आपल्याला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे. आणि ही स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर या ठिकाणी आपला बेस चांगला झाला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये फार हुशार मुलं लागतात असं नाही, पण त्याच्यामध्ये सचोटी, प्रामाणिकपणे, सिन्सिअर अशा ज्या गोष्टी असतात त्या जीवनामध्ये जर आपण आचरण केल्या तर या गोष्टी आपोआपच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं यश भविष्यकाळामध्ये आपल्याला लाभेल. आणि त्या दृष्टीनंच हे प्रदर्शन या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षीच कुठे ना कुठे हे प्रदर्शन होत असतं आणि त्याप्रमाणे आज राजुरी या ठिकाणी हे पार पाडलेलं आहे. सर्व या गावचे जे काही या हायस्कूलचे सर्व प्राचार्य आणि त्यांचे सर्व सहकारी यांनीसुद्धा या सगळ्या कामामध्ये मोठं सहकार्य घेतलेलं आहे. आजूबाजूचे जे काही आलेले प्राध्यापक आहेत, ज्यांचा मी या ठिकाणी संदीप आणि त्यांच्याबरोबर इतरांनी सत्कार केला, या सर्व सन्माननीय व्यक्तींनी मोठ्या कष्टाने या सगळ्या उभ्या केलेल्या आहेत. आणि आपल्याला ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावरती निश्चितपणे भर या ठिकाणी पडलेली असेल, त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये करा. 2च उदाहरण देतो. सोलरचं उदाहरण तुम्ही याच्यामध्ये असेलच प्रयोग या प्रदर्शनामध्ये. सोलरचा प्रयोग आणि सोलरचं उदाहरण या देशामध्ये आणि जगामध्ये सुरू झाल्यापासून भारत हा देश असा आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रकारची हवामानाची आणि सर्व प्रकारची सुविधा, मी जगामध्ये अनेक देशामध्ये फिरलो, परंतु प्रत्येक देशामध्ये काही ना काही कमी जास्त आहे. कुठं खूप थंडी आहे, कुठं बर्फ पडतं, सूर्यप्रकाश दिसत नाही, कुठे खूप उष्णता आहे, काही ठिकाणी खूप जंगल आहे. परंतु या देशामध्ये या सगळ्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये जगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या या भारत देशामध्ये मला पाहायला मिळाल्या. आणि म्हणून त्या निमित्तानं आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला जन्म या देशामध्ये मिळाला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सहजगत्या करू शकतो. आणि त्यातही पुन्हा महाराष्ट्र हा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा, आपण ज्याला सह्याद्रीच्या खास खळग्यामध्ये आणि डोंगरामध्ये असलेला हा महाराष्ट्र आज किती मोठ्या प्रमाणावरती सगळ्या प्रकारचा प्रगती करते आहे. सोलरचं उदाहरण मी याच्यासाठी दिलं की आता सगळ्यांना दिवसा वीज मिळायला लागलेली आहे, सोलरवर मिळायला लागलेली आहे.
आपल्या घरामध्ये गरम पाणी आपण सोलरवर करू शकतो. सर्व गोष्टी उष्णतेसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या आता या सोलरच्या माध्यमातून व्हायला लागलेल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणामुळे ज्याचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशन अगोदर हे प्रायोगिक होतं. जगामध्ये याच्या अगोदरच या गोष्टी चालू होत्या. आज आपण पाहतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रगती होऊन राहिलेली आहे की सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गोष्ट कुठे जी पाहिजे, टी व्ही असेल, मोबाईल असेल, आता रस्त्यावरती आपल्याला टॅक्स भरावा लागत नाही. आपोआप गाडी चालली का गाडीच्या याच्यातनं किती त्या रस्त्याचा टॅक्स आहे तो टॅक्स बरोबर आपल्या बँकेच्या खात्यातनं वर्ग होतो. म्हणजे ही जी विज्ञानाची प्रगती आहे ही प्रगती अजून भविष्यकाळामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर. अमेरिकेतला डॉक्टर इथं अमेरिकेमध्ये बसून इंडियामध्ये कशा प्रकारचं ऑपरेशन करायचं, कशा प्रकारचं त्याच्यामध्ये रोगाचं निदान करायचं हे आपल्या टी व्हीवर मोबाईलवर सांगून त्या पद्धतीप्रमाणे काम चालतं. आणि म्हणून जगामध्ये मेडिकल किंवा वैद्यकीय व्यवसाय असेल, शिक्षण क्षेत्र असेल, इतर सायन्सची जी काही सॅटेलाईट्स आहेत, आपण पाहतो डिफेन्समध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती प्रगती झालेली आहे. पूर्वी समोरासमोर लढावं लागायचं, समोरासमोर युद्ध व्हायचं, एकमेकाला समोरचे शत्रूचे सैनिक कापण्याचं काम त्या पद्धतीनं करायचं, एकमेकावर मारा करायचा. आता आपण घरात बसून पाकिस्तानमधली जे काही अतिरेकी आहे त्यांना मारलं गेलं. ही प्रगती कसली आहे? ही प्रगती विज्ञानाची प्रगती आहे. आणि म्हणून याला आता भविष्य काळामध्ये हे जे पुढं चाललेलं आहे हे आता थांबणार नाही. आणि याच्यामध्ये आपण कुठं आहोत हे प्रत्येकाने शोधलं पाहिजे, याचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्याला जो विषय आवडतो त्या विषयामध्ये तेवढं ज्ञान आपण मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांचं आवड कशात आहे? सचिन तेंडुलकरचं उदाहरण मी दिलं. साध्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळता खेळता त्याला भारतरत्न पदक मिळाले. म्हणजे जीवनामध्ये अच्युत पदावरती जाण्यासाठी आपल्याला आपल्याला जी आवड आहे ती आवडची निवड करायची आणि त्या निवडीप्रमाणे आपलं त्या ठिकाणी स्थान मिळवायचं. आजचा हा काळ आहे. आणि म्हणून याच्यासाठी प्रवर एज्युकेशन सोसायटीने पद्मश्री विखे पाटलांनी असेल, खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, आता राधाकृष्ण विखे पाटील, मी तर जवळजवळ सुरुवातीपासूनच या सोसायटीच्या स्थापनेपासूनच मी या सोसायटीमध्ये काम करतो आहे. आणि मला चांगलं आठवतं आहे या ठिकाणी हे राजुरीचं मैदान होतं, इथे अनेक गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. एवढं मोठं मैदान गावाच्या मध्यवर्ती रस्त्याच्या कडेलाही त्यांनी उपलब्ध करून दिलं. म्हणून ही वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसतं. असं प्रत्येक गावामध्ये पूर्वीचा नियम असायचा 5 किलोमीटरच्या पुढे 5 ते 10 किलोमीटरच्या पुढे हायस्कूल असलं पाहिजे. आपलं 5 किलोमीटरच्या आतच हायस्कूल आहे प्रत्येक ठिकाणी प्रवरा परिसरामध्ये. म्हणजे ही शिक्षणाची जी काही एक वेगळ्या प्रकारची आवड आणि त्याच्यातनं आपले विद्यार्थी झाले पाहिजेत. केवळ ऊसाचा कारखाना चालवायचा आणि अल्कोहोल किंवा इथेनॉल करायचं आणि पैसे शेतकऱ्यांना द्यायचे, पण त्याचा विनियोगसुद्धा हा चांगल्या पद्धतीनं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्याचा उपयोग सदुपयोग झाला पाहिजे. आणि मला अत्यंत भूषणावं असं वाटतं की आपले इंजिनियर्स, डॉक्टर्स हे आपल्या देशात मुंबई, पुणे आणि दिल्ली इथं तर आहेच, पण जगामध्ये आज निरनिराळ्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही न्यूयॉर्क, वॉशिंग्टन किंवा अशा प्रकारचे जे काही जगामध्ये सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ आणि काम करणारी माणसं आहेत ती आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाहिलेली आहे, जाऊन गायले. त्यांची कॉन्फरन्स तिथं घेतलेली आहे NRIची. ही इतकी प्रगती सुरुवातीच्या काळामध्ये आपण या सगळ्याचे फाउंडर आहोत. याच्यानंतर पुष्कळ शाळा झाल्या, कॉलेजेस झाले, इंजिनिअरिंग कॉलेज झाले, मेडिकल कॉलेजेस आले, पण आपण सुरुवातीला या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली आणि म्हणूनच आपली प्रगती झाली. आपल्याबरोबर आजूबाजूला जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एक शिक्षणाचं मोठं दालन सर्वार्थाने या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. त्या अडचणी दूर करण्याचा आता अडचण कुठलीच जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य आता राहिलेली नाही. जे जे काही आहे आणि परमेश्वराचं चिंतन जर आपल्या जीवनामध्ये असेल, सद्बुद्धी असेल, चांगल्या प्रकारचं
आपलं लालन चालन असेल तर या जीवनामध्ये आपल्याला कुठे काही कमी पडणार नाही अशी मी आपल्याला खात्री देतो. खूप चांगल्या प्रकारच्या प्रदर्शन मला काही पाहता आलं नाही, पण आपण सर्वांनी या ठिकाणी जे काय आता बक्षीस ज्यांना मिळणार आहे त्या सर्व बक्षिसांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. त्या सर्वांचं मी अगोदरच मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन करतो. कुणी असंही समजायचं कारण नाही की बा आपल्याला बक्षीस मिळालं नाही म्हणजे आपण कुठं मागे आहोत. आपण उलटं ते या स्पर्धेमध्ये भाग घेतला हीच खऱ्या अर्थाने आपली सचोटी आहे. आणि भविष्यकाळामध्ये ज्यांना बक्षिसं मिळाली त्याच पद्धतीनं आपणही भविष्यकाळामध्ये अशा प्रकारची बक्षिसं मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता आला पाहिजे. आणि ते करण्याचं काम आपले सर्व गुरुजन, सर्व शिक्षक, शाळा या सर्व आपल्याला मदत करतीलच. परंतु सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मला आग्रहाने या कार्यक्रमाला बोलावले याबद्दल मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र जाहीर करतो आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानतो. प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी छायाचित्रकार संतोष गोरे, राजुरी परिसर.